एनडीटीव्ही मराठीवर बुलेटिनमध्ये दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेणार आहोत। मात्र सुरुवात करूया आताच्या हेडलाईन्स। सुरेंद्र कुमार अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी। कार चालकाला डांबून ठेवल्यानं कारवाई। पुणे पोलिसांकडून चालकालाही सुरक्षा। पुणे पोर्शे प्रकरणात व्हायरल झालेला रॅप व्हिडिओ दिल्लीच्या आर्यन निखळाचा प्रसिद्धीसाठी व्हिडिओ बनवला। आर्यनची कबुली। आर्यन विरोधात गुन्हा दाखल। गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनमध्ये अग्नितांडव। आगीत 20 जणांचा होरपळून मृत्यू। मृतांची संख्या वाढण्याची भीती। समाज माध्यमांवर व्हायरल झालेले ईव्हीएम छेडछाडीचे व्हिडिओ जुने। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। व्हिडिओचा 2024च्या लोकसभा निवडणुकीशी संबंध नाही। उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पाहायला गेले का? नालेसफाईवरून आशिष शेलारांची ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका। 6व्या टप्प्यासाठी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 59.53% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 78.14% मतदान, तर लोकसभेच्या सर्वाधिक जागा असणाऱ्या उत्तर प्रदेशमध्ये 54.02% मतदान। 27 मेला दुपारी 1 वाजता 10वीचा निकाल जाहीर होणार। पालक आणि विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली। जळगाव पाठोपाठ अकोल्यातही उष्णतेची लाट कायम। वाढत्या तापमानामुळे जमावबंदीचे आदेश। महाराष्ट्रात अनेक भागांना दुष्काळाच्या तीव्र झळा। मनमाडला 20 ते 25 दिवसांनी पाणी पुरवठा, तर संभाजीनगर, सातारा, पालघर आणि वर्ध्याचीही पाण्याअभावी होरपळ। पश्चिम रेल्वेवर आज रात्री मेगा ब्लॉक। विरार ते डहाणू आणि डहाणू ते विरार लोकल सेवा रद्द। उद्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक।